नमस्कार. MPSC बाबा ट्रिक्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आज आपण संसदेतील काही कलम पाहणार आहोत जे की खूप महत्त्वाचे आहेत, ज्यावर नेहमी प्रश्न विचारला जातो आणि ते लक्षात कसे ठेवायचे याची भन्नाट ट्रिक पाहणार आहोत. तर चला सुरू करू. बघा, सर्वप्रथम कलम 108. कलम 108 मध्ये संयुक्त बैठकीची तरतूद दिलेली बघा. आता याला लक्षात कसं ठेवायचं ते सर्वप्रथम पाहू. आता बघा हे 8, हे बघा हे 8 आहे, हे 8. संयुक्त बैठक म्हणजे ही झाली लोकसभा आणि ही झाली राज्यसभा. म्हणजे हे दोन ग्रह आहेत, हे लोकसभा आहे आणि हे राज्यसभा आहे. बघा हे दोन्ही ग्रह असे जोडलेत. हे बघा शेवटी 8 आहे म्हणजे हे असे जोडलेत बघा दोन्ही ग्रह एकमेकांना, आणि त्या दोन्ही ग्रहांची बैठक घेणे म्हणजे संयुक्त बैठक असं लक्षात ठेवा. आणि ही संयुक्त बैठक ही संकल्पना कोणाकडून घेतलेली आहे आपण? आपलं ऑस्ट्रेलियाकडून घेतलेली आहे संयुक्त बैठकीची तरतूद. आता बघा संयुक्त बैठक का बोलवली जाते? तर संयुक्त बैठक का बोलवली जाते बघा, जर एखाद्या विधेयकाबद्दल दोन्ही सभागृहात म्हणजे ते विधेयक सामान्य विधेयक असेल आणि त्याबद्दल दोन्ही सभागृहात मतभेद होत असतील, ते विधेयक पारित होण्यासाठी मतभेद होत असतील दोन्ही सभागृहात, तर संयुक्त बैठक बोलवली जाते. आणि ती बोलवतं कोण? तर राष्ट्रपती संयुक्त बैठक बोलवतात. मात्र तिचे अध्यक्षस्थान कोण बसवते? तर लोकसभेचे अध्यक्ष तिचे अध्यक्षस्थान, लोकसभेचे सभापती त्या बैठकीचे अध्यक्षस्थान बसवतात. मात्र ते जर गैरहजर असतील तर लोकसभेचे उपाध्यक्ष बसवतात. मात्र तेही नसतील तर राज्यसभेचे उपाध्यक्ष बसवतात, राज्यसभेचे अध्यक्ष नाही. येथे लक्षात ठेवा. कारण राज्यसभेचे अध्यक्ष का बसू शकत नाहीत? कारण राज्यसभेचे अध्यक्ष हे कुठलेही म्हणजे त्यांना म्हणजे ते निवडून आलेले नसतात किंवा ते उपराष्ट्रपती या पदावर असतात. त्यामुळे ते राज्यसभेच्या अध्यक्षांना मतदानाचा अधिकार नसतो. त्यामुळे ते संयुक्त बैठकीचं अध्यक्षस्थान बसू शकत नाहीत. त्यानंतर आता कलम 109 बघा. कलम 109 काय आहे बघा? कलम 109 आहे धनविधेयक पारित होण्याची प्रोसेस. काय आहे? धनविधेयक पारित होण्याची प्रोसेस. आता या लक्षात कसं ठेवायचं बघा, धनविधेयकाला आपण इन्कम विधेयक म्हणू किंवा इंधन विधेयक, इंधन म्हणा किंवा इन्कम म्हणा, काही म्हणा असं. कारण इन्कम किंवा इंधनचा जो आय आहे तो ABCनुसार किती नंबरला येतो? 9 नंबरला येतो. म्हणून मी इंधन किंवा इन्कम म्हणा असं म्हणतोय. आता याची प्रोसेस काय? राष्ट्रपतीची संमती घेऊन अगोदर लोकसभेतच मांडले जाते धनविधेयक आणि मंत्र्यांकडूनच मांडले जाते. खाजगी सदस्य मांडू शकत नाही. आणि राज्यसभा फक्त 14 दिवसांच्या आत शिफारस करू शकते. इतर राज्यसभेला या बाबतीत धनविधेयकाच्या बाबतीत कुठलाही अधिकार नाही. त्यामुळे धनविधेयकाबद्दल कधीही संयुक्त बैठक बोलवली जात नाही. हेही इथे लक्षात घेण्याजोगी बाब आहे. बघा, अशाच भन्नाट ट्रिक्ससह पॉलिटीच्या सर्व कलमांच्या पेड PDF हवे असेल तर तुम्ही मला 84 21 90 83 84 या नंबरवर संपर्क करू शकता. तसेच याच MPSC बाबा ट्रिक्स याच नावाने आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे, ते जॉईन केलं नसेल तर जॉईन करा. आता कलम 110 काय बघा, धनविधेयकाची व्याख्या. बघा कलम 108 मध्ये काय पाहिलं आपण? संयुक्त बैठक. त्यानंतर 109 मध्ये काय पाहिलं? धनविधेयक पारित होण्याची प्रोसेस. आता 110 धनविधेयकाची व्याख्या म्हणजे ते धनविधेयक आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार जो आहे तो लोकसभा अध्यक्षांना असतो, फक्त लोकसभा अध्यक्षांना, राज्यसभा अध्यक्षांना नसतो. तर कलम 110 नुसार धनविधेयकाची व्याख्या त्यामध्ये दिलेली आहे. त्यानंतर कलम 111 आहे विधेयकास राष्ट्रपतीची संमती. आता हे लक्षात कसं ठेवायचं बघा, राष्ट्रपती काय म्हणतात? माझ्याकडे एक बिल घेऊन या, सगळे एकदाच आणू नका. कारण सगळे एकदाच आणले तर मला ते व्यवस्थित सर्व चेक करता येणार नाही. त्यामुळे माझ्याकडे एक बिल घेऊन या, एक असं एक घेऊन या. एक झाले की एक झाले की एक असं घेऊन या. म्हणजे बघा, म्हणजे कलम 1 यामध्ये बघा कलम 111 असं लक्षात ठेवा. एक असं राष्ट्रपती सांगतात. तर अशा प्रकारे कलम लक्षात ठेवण्याचे आपण ट्रिक्स पाहिलेले आहेत, जे की हे 108 109 आणि 110 111 हे कलम खूप महत्त्वाचे आहेत संसदेमध्ये. यावर नेहमी प्रश्न विचारलेला आहे. 110 वरही भरपूर वेळेस विचारलेला आहे, 111 वरही भरपूर वेळेस विचारलेला आहे. त्यामुळे अशाच कलमांचे पूर्ण तर तुम्हाला पेड PDF असेल, ज्यामध्ये मी कलम 1 पासून ते 368 पर्यंत सर्व कलम कव्हर केलेले आहेत.
त्याची जर पेड PDF हवी असेल तर तुम्ही 84 21 90 83 84 संपर्क करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.